अरे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा वाडकाव जमीन आमच्या हक्काची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। रायगडच्या रोहामध्ये कामगारांचं आमरण उपोषण सुरू। इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात कामगारांचा आक्रोश। रिपाईचा इशारा, आंदोलन उग्र करू। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचा इशारा। रिपाई जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आक्रमक। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात कामगारांचा संताप उसळलाय। इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेटी सानेगाव इथल्या कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी थेट आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळू लागलाय। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून कंपनी गेट बाहेर कामगारांचं आमरण उपोषण सुरू आहे। न्याय हक्कासाठी कामगारांनी ठिय्या आंदोलन छेडलं असून आमरण उपोषण सुरू केलं असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा मिळालाय। याबरोबरच विविध सामाजिक धार्मिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा आणि बळ दिलंय। रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आज कार्यकर्त्यांसह उपोषण स्थळी भेट देत कंपनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव, या सानेगावमध्ये ही इंडो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही जेटी या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे। या जेटीसाठी आमच्या स्थानिक बौद्ध बांधवांच्या जमिनी या ठिकाणी त्यांनी विकत घेतल्या आणि या ठिकाणी आमच्या कामगारांना नोकरी देण्याचं त्यांनी त्यावेळी शब्द दिला। त्याप्रमाणे त्यांनी नोकरी दिली, परंतु 8-10 वर्ष या ठिकाणी नोकरी करत असताना कुठल्याही त्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांना मिळत नसल्याकारणाने कामगारांना पगार अतिशय कमी होता, कुटुंब त्यांना उदरनिर्वाह करता येत नव्हता अशी परिस्थिती होती। त्यामुळे त्यांच्या न्यायिक मागणीसाठी त्यांनी युनियन केली। युनियनच्या माध्यमातून कोर्टाने आदेश दिला की या सर्व कामगारांना या ठिकाणी कंपनीमध्ये रुजू करून घ्या। त्यानुसार कंपनीने सर्व कामगारांना कामावर घेतले, परंतु नंतरच्या 2020च्या कोरोना काळात या कामगारांना कामावर आल्यानंतर सगळं बंद होतं, सर्व ठिकाणी बंद असल्यामुळे त्यांना कारण देऊन घरी पाठवायचे की जा तुम्ही घरी, कामावर नका कोणाला काढत नाही, प्रत्येकाने घरी जा, आपल्याला काही काम नाही। त्याच्यामुळे हे सगळे कामगार ड्युटीवरून घरी जायचे आणि त्याचं सगळं त्यांनी एक असं वातावरण तयार केलं की ह्या कामगारांना आपण कसं कंपनीतून काढून टाकता येईल। त्यांना कामगारांवरती प्रचंड रोष होता, युनियन केली होती म्हणून, आणि मग त्यांनी कंपनीच्याच प्रशासनाचा अधिकारी नेमून यांची इन्क्वायरी करून यांना कंपनीमधून काढून टाकलं। खऱ्या अर्थाने कोर्टाची आदेश असताना कामगारांना काढून न टाकता त्यांना त्यांचे अधिकार देऊन या ठिकाणी त्यांना कार्यरत ठेवणं गरजेचं असताना, आणि आज या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले सगळे सानेगाव बौद्ध वाड्यातील सर्व जे कर्मचारी आहेत, ग्रामस्थ, त्यांच्यासमोर बहुजन समाजाचे कर्मचारी देखील आहेत, यांना आदिवासी समाजाचा आहेत, तर या सगळ्यांना कामावर न घेता गेले ह्या 8-10 वर्षात त्यांच्यावर अन्याय त्यांचा कंपनी व्यवस्थापनाचा चालू असताना त्यांना कामावर न घेणं, त्यांना सतत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी न्याय मागायला जाते त्या ठिकाणी प्रशासनाला कंपनीने राजकीय त्यांचा जो काही वरदस्ता असेल त्यांच्या माध्यमातून दाबण्याचं काम केलं आणि आमच्या या कर्मचाऱ्यांवरती अन्याय केला। आज शेवटी सर्व ठिकाणी प्रयत्न करून देखील त्यांना न्याय मिळत नसताना मग त्यांनी गेल्या परवा 14 एप्रिलला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुन्हा पाठिंबा जाहीर केला, कारण या ठिकाणी बौद्ध बांधवांवर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कधीच शांत बसणार नाही। जिथे जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पॅन्थर त्या ठिकाणी जागे होतात आणि या ठिकाणी आम्ही आलो, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। कंपनी व्यवस्थापनाला मला इतकं सांगायचं आहे की तुम्हाला आमच्या जमिनी चालतात परंतु आमचे कामगार चालत नाही। ही जी तुमची काम करायची पद्धत आहे ही बंद करा, सर्व कामगारांना कामावर घ्या, अन्यथा येत्या काही दिवसात कंपनीच्या समोर या ठिकाणी जे आंदोलन होईल त्या आंदोलनातून रोहा तालुका पूर्ण जाम करण्यात येईल। रायगडचे कलेक्टरांना माझा या ठिकाणी आव्हान आहे की या कामगारांचा आपण विचार करा आणि या ठिकाणी निर्णय घेऊन ताबडतोब त्यांना कामावर घ्यायला सांगा, अथवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील RPIच्या तर्फे फार मोठा मोर्चा काढला जाईल। त्या ठिकाणी जेलभर आंदोलन झालं तरी चालेल, पण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार। या ठिकाणी जर आमच्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी ही जेटी चालू देणार नाही। इथे चालणारं ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळा धंदा बंद करण्यात येईल आणि त्यासाठी प्रसंगी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाची जी काही जबाबदारी आहे ती इथल्या रायगडच्या प्रशासन असतील, इथल्या तालुका
तहसील कार्यालयाची असेल, प्रांताधिकाऱ्यांची असेल, या ठिकाणी तालुका तहसील कार्यालय आणि प्रांताधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी आजपर्यंत येऊन कामगारांची कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही, त्यांची तब्येत कशी काय त्याची माहिती घेतली नाही. या ठिकाणी 15 कामगार उपोषणावर बसले, त्यातले 3 कामगार अत्यवस्थ झालेले आहेत. परंतु प्रशासनाला काही देणे घेणं नसल्यासारखं प्रशासन वागतंय आणि कंपनीच्याच दबावामुळे प्रशासन अशा ठिकाणी पद्धतीने वागतंय. या प्रशासनाचा रिपब्लिकच्या वतीने, कामगारांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि येत्या उद्या आणि परवा 2 दिवसात या ठिकाणी जर निर्णय झाला नाही तर त्याच्यानंतर फार मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही जलदी कार्यालयावर काढू, रोहा तालुक्यात काढू, रोहा पूर्ण बंद करून टाकू आणि जिल्हाधिकाऱ्याला देखील मोर्चा करून ते देखील बंद करण्यात येईल. अशा पद्धतीने आमची पुढची योजना असेल. सर, उद्याची उपोषणाचा बैठक तिसरा जी दिवस आहे, आहे, उद्याची तुमचा पक्ष बैठक- देखील सत्तेमध्ये आहे आणि प्रांत अधिकाऱ्याने तुमचा फोन मध्येच कट केलेला आहे. काय इशारा आहे प्रशासनाला? हे मुजोर हे प्रशासनातले काही अधिकारी झालेले आहेत. यांना कुठला तरी राजकीय या ठिकाणी हितसंबंध गुंतलेला हा कारखाना आहे. त्यांना तिथून काय जो काही दबाव येत असेल आणि जे काही त्यांचा आर्थिक फायदा होत असेल त्यामुळे ते या कामगारांकडे दुर्लक्ष करतात. खऱ्या अर्थाने बौद्ध समाजाचे हे जास्त करून 15 कामगार बौद्ध समाजाचे आहेत. यांच्या जमिनी या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे हा या समाजाच्या जमिनीवरती उभा आहे आणि याच बौद्ध समाजाच्या कामगार अन्याय या ठिकाणी व्यवस्थापन करत असताना त्याच्यासोबत इथला प्रशासन देखील करत आहे. बोले प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय आणि त्यांच्याविरोधात जी काही योग्य ती ऍक्शन घ्यायची ती आम्ही घेणारच आहोत. कामगारांना ऐन कोरोना काळात कामावरून काढून टाकलं. आजतागयात 6 वर्ष या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायासाठी कामगारांचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. रिपाईने यावेळी प्रशासनाला थेट इशारा दिलाय. कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन उग्र होईल, तर कंपनीत एकही गाडी आत बाहेर जाऊ देणार नाही आणि अधिकाऱ्यांना रोखण्यात येईल. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण नेते राहुल डाळिंबकर आणि पदाधिकाऱ्यांनी दिलाय. अरे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा वाडकाव वाडकाव. इंडो एनर्जीच्या संदर्भात आम्ही 14 एप्रिलच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही हा आमरण उपोषण चालू केलेलं आहे. इंडो एनर्जी जेट्टी ह्या जेट्टीचे आम्ही कर्मचारी आहोत आणि कोर्टाचे आमच्याकडे आदेश असताना सुद्धा कंपनीने आम्हाला बेकायदेशीर हेरिंग लावली. कायदेशीर हेरिंग लावली नाही, बेकायदेशीर त्यांच्याच फेवरमधले अधिकारी घेऊन आमच्या कामगारांना त्यांनी चौकशी लावली. शिवाय त्यांना जाण्याचे पैसे दिले. आम्हीच दाखवलं की तुमची हेरिंग लावायची आहे, बेकायदेशीर हेरिंग नाही, कायदेशीर आहे. पण ते आम्ही सगळं जाणलं. बेकायदेशीर तत्वाने त्यांनी आम्हाला हेरिंग लावली आणि आमच्या कामगारांना घरी बसवले. आता आमचे कामगार बेघर झाले आहेत. गेले 5-6 वर्ष कामगार घरी आहेत. कोर्टाचे लढे लढून सुद्धा, कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे असून सुद्धा ह्या कंपनी प्रशासनाने आम्हाला घरी बसवलं आणि आमच्या कामगारांच्यावर आणि कामगारांच्या मुलाबाळांच्यावर, बायकापोरांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आमचा कामगार पूर्ण देशोधडीला लागलेला आहे. तत्पूर्वी आम्ही कलेक्टर साहेब आहेत, प्रांत साहेब आहेत, DSP मॅडम आहे, या जिल्ह्यातली या तालुक्यातली सर्व सरकारी यंत्रणा आहे. या सरकारी यंत्रणेला सुद्धा लेखी स्वरूपामध्ये आम्ही पेपर दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं आम्ही उपोषणाला बसत आहोत आणि आम्ही तुम्ही आम्हाला जिल्हा प्रशासनाने सुद्धा आम्हाला योग्य तो न्याय देण्याचे प्रयत्न करा. परंतु आज 3रा दिवस निघाला. आमचे कामगार मेटाकुटीला आलेले आहेत. पाणी नाही, अन्न नाही. आमच्या कामगारांची BP शुगर लो झालेली आहे. तरी कुठला प्रशासनाचा अधिकारी, कलेक्टरचा अधिकारी इथं आमची साधी चौकशी करायला सुद्धा आले नाही की त्या प्रशासनाच्या मार्फत कंपनी व्यवस्थापनावर कुठला दबाव टाकला नाही. सगळे येतात कंपनीच्या बाजूने, काय तुम्ही मी करत जातात, पण कामगारांच्या बाजूने कुठला ठोस निर्णय आज 3ऱ्या दिवसापर्यंत झाला नाही. आता आमच्या RPI जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व धार्मिक संघटना इथं आज आल्या आणि आमच्या या खऱ्या अर्थाने या उपोषणाला आज वाचा फुटली. आम्ही असा इशारा देणं करू, कंपनी प्रशासनाला असा इशारा देतो, जर ह्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्हाला लय मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आमच्या पाठीमागं पूर्ण RPIची ताकद आहे आणि बहुजन समाजाची पूर्ण रायगड जिल्ह्याची ताकद आहे. आम्ही कुठंच कमी पडणार नाही. त्यांनी आता शब्द दिलेला आहे की आम्ही 2 दिवसामध्ये योग्य तो आम्ही निर्णय घेऊ आणि कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. कामगारांना बौद्ध समाजाच्या लोकांना जमिनी चालतात आणि बौद्ध बांधव कामाला चालत नाही. हा कुठला अन्याय आहे? हे अशी जर परिस्थिती असेल तर आम्हाला पुढे वेगळा निर्णय घ्यावा लागेल. आणि आमच्या रायगड जिल्हा RPIचे अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी तसा त्यांना इशारा दिलेला आहे, जर कामगारांच्या जीवाला काही बरं वाईट झाला त्याची किंमत
प्रशासनाला आणि कंपनी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात चुकावी लागणार आहे. वेळ पडली तर रोहा तालुका रायगड जिल्हा सुद्धा बंद करण्याची ताकद आरपीआय मध्ये आहे आणि पूर्ण रायगड जिल्ह्याचा आरपीआय पक्ष आणि सर्व बौद्ध संघटना या आमच्या कामगारांच्या पाठीशी आहेत. आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आता आमच्या कामगारांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. गेले 3 दिवस आम्ही उपाशी आहोत. ज्या महामानवानी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातले सर्व खालच्या स्तरातला घटक सुद्धा प्रेमाने आनंदाने एकोप्याने नांदत आहे आणि त्या समाजाच्या बांधवांवर आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. या प्रशासनाला आम्ही धिक्कार करत आहोत. त्यांना आम्ही सर्वोपरी माहिती दिलेली आहे आणि आजचा 3रा दिवस आहे. आमच्या पोटात अन्न नाही, पाणी नाही आणि प्रशासन, माजलेलं प्रशासन कंपनीच्या बाजूने आहेत. आमच्या बाजूने जर असते तर आज 3रा दिवस आम्हाला उपाशीहांची वेळ आली असती. जिल्हा कलेक्टर असेल, तालुका तहसीलदार असतील, तालुक्यातले पोलीस यंत्रणा असतील, पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील, हे जर जनतेच्या बाजूने असते तर आज आम्हाला 3 दिवस उपाशीहांची वेळ आली असती. आज आमची बायका पूर्ण रस्त्यावर आली तर रडतात. लहान लहान मुलं आमच्याकडे बघतात आणि रडतात. पण त्या प्रशासनाला, रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला राग येत नाही. तो कंपनी प्रशासनाला ठोस जाऊन प्रश्न विचारत नाही की ही माणसं का बसलीत आणि ही माणसं काय मागतायत, हे कामगार काय मागतायत, या कामगारांनी चोऱ्या केल्यात काय, तुम्ही एवढा मोठा फौज फाटा आणता, इथं पोलीस प्रशासनाला आणता, SRPची काय मिलिटरीची तुम्ही सगळी फौज आणलीत, ही कशासाठी आणलीत? तुम्हाला कामगारांना पगार देता येत नाही आणि ह्यांना पैसे तुम्हाला द्यायला आहेत. कामगार मागतात काय? योग्य तो पगार आणि त्यांच्या काही सुविधा असतील ते मागत आहेत, ते तुम्हाला द्यायला मिळत नाही. कामगारांची ही अवस्था काय करण्यासाठी हे तेवढंच रायगड जिल्ह्याचं प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. त्यांना आम्ही सगळी माहिती दिली असून सुद्धा आमच्या समोर एकही माणूस आला नाही आणि आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत आणि ते अजून पण 3रा दिवस झालेला आहे. आज जर आमच्या कामगारांच्या जीवितवाला जर का धोका झाला तर अजूनपर्यंत आम्ही संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने आम्ही इथं बसलो आहोत. आमच्या जीवाची आम्ही पर्वा काढणार नाही, हे लक्षात ठेवा. या प्रशासनाने, या जिल्हा कलेक्टरने, तहसीलदारांनी आणि पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही गप्प बसलोत याचा अर्थ असा आहे आम्ही गांडो आहोत. ही बाबासाहेबांची अवलाद आहे. जीव द्यायला आणि जीव घ्यायला पण मागं पडणार नाही, हा आमचा आव्हान आहे. या प्रशासनाला, कंपनीला आव्हान आहे. त्या गांडू मंगेश कामतेला प्रचार सभेस मिटिंग मध्ये ज्याला घेऊ नये तो कुठलाच निर्णय द्यायचा लायकीचा नाही. जर मिटिंग घ्यायची असेल तर विवेक जाधव, दीपक सहगल या लोकांना मिटिंगला तुम्ही बोलवा, तरच मिटिंग घ्या, मिटिंग घेऊ नका. जर आम्हाला 2 दिवसात योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ आणि समोर जे अधिकारी येतील त्यांना पण सोबत घेऊन जाण्याची आम्ही तयारी ठेवू. बौद्ध समाजातील कामगारांच्या पाठीशी रिपाई ठामपणे उभी असून हा लढा शेवटपर्यंत चालणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलीय. रायगडमध्ये पेटलेलं हे आंदोलन आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि कामगारांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड.